प्रसाद देश के लिए सलामी दो। वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मिला, जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराज। अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल। मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना साक्षर राहू देणार नाही। मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकविण्यासाठी प्रयत्नशील करेन। मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करीन। मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन। राज्याचे 100% साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वोपरी व निरंतर योगदान देईल। मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकवण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उल्हास। धन्यवाद। 2 मुली पुढे आहेत। 2 3 4 5 6 7 8 8 7 1 5 4 3 प्रकार बदल 1 2 3 4 5 6 7 8 8 7 1 5 4 3 प्रकार बदल 1 2 3 4 5 6 7 8 8 7 1 5 4 2 3 4 5 3 4 5 1 7 8 8 1 5 2 3 4 5 1 7 8 8 7 1 5 4 3 प्रकार 3 4 5 1 7 8 8 7 1 5 2 3 4 5 1 7 8 8 7
4 3 प्रकार बदल 5 6 8 7 4 3 प्रकार 6 आता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी I am very happy to speak of you on occasion of Republic Day. Republic डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली. भारतीय राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली वर आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनात तिरंगा ते तयार ठेवणं गरजेचं होतं. आणि हा एक विषय पुढे आल्यानंतर त्यावेळेला घटना समिती आणि घटना मसुदा समिती घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि घटना तयार झाली 26 नोव्हेंबर 1949 आणि त्यानंतर पुन्हा अंमलात आणली तो आजचा दिवस. आणि आजचा हा दिवस आपण सर्वजण भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या विद्यालयाच्या वतीनं या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. यानंतर आपल्या प्रशालेतील मुख्याध्यापिका श्रीमती भांगे मॅडम अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. त्यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आणि आजचा हा 77वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर अत्यंत आजचा हा दिवस खरं तर आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आणि हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे. तरी आपण 100% आपल्या प्रशालेचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांचं आपल्या प्रशालेतील आपल्या माननीय मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर हार्दिक अभिनंदन करते. आणि या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये जोरात